जरंगे नावाचं जे काही सिरियल चालू आहे त्या सिरियल मध्ये वेगवेगळ्या एपिसोड जसे येतात तशा प्रकारच्या वेगवेगळ्या एपिसोड जरंगे एपिसोड पाहायला मिळत आहे। त्या एपिसोडला इतरांवर अन्यायाची भाषा असणारा एखादा एपिसोड आहे। एखादा एपिसोड कायदा हातात कसा घेतो आम्ही हे दाखवणारा एपिसोड आहे। एखादा एपिसोड एखाद्या समाजाच्या प्रति अर्वच्च महिलांच्या प्रति अर्वच्च बोलणारा एपिसोड आहे। आता परत एक एपिसोड आलं जरंगेच्या सिरियल मधलं जे ज्याला आपण टीव्ही सिरियल म्हणतो तशा प्रकारचं वेब सिरीज म्हणतो तशा प्रकारचं जरंग्याच्या लोकांकडून आता माहिती बाहेर येते की म्हणे सुप्रीम कोर्टामध्ये म्हणे केवेट दाखल केलंय। ए भाई जरंगे, कानून के दायरे तय होते हैं और उन दायरों को समझना अक्लमंदी होता है और जहां अक्लमंदी न हो कानून के सामने कोई टिकता नहीं है। त्याच्यामुळे जरंग्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाचे निर्णय चॅलेंज होत नसतात। सुप्रीम कोर्टामध्ये ते कुठे चॅलेंज होत असतात हे थोडा ज्ञानात घालून घे आणि त्यामुळं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड, नॉन ॲप्लिकेशन ऑफ ज्युडिशियस माइंड ने हे सगळं चाललेलं आहे। आणि तुम्हाला सांगतो हे सगळं कुभांड हे सगळं करणारे जे आहेत ओबीसी नाही आहे, भटका विमुक्त नाही आहे। त्याचबरोबर जरंग्या सोडून माझा मराठा भाऊ सुद्धा त्या प्रकारचा नाही आहे। सांगायचं तात्पर्य डंके की चोट पे जब बोलते हैं तो सामने रख के कानून की भाषा हम बोलते हैं। हम लोगों के माँ बहन नहीं निकालते हैं बे जरंगिया, हम वही बोलते हैं जो कानून में डंके की चोट पे सच होता है। त्याच्यामुळे जरंग्या घाबरू नको। आणि जे कोणी जरंग्याचे पिल्लावळ आहेत त्यांना मला साफ सांगायचं आहे, भटके विमुक्त ओबीसी हे जाहीर नोटीस देतील, कोर्टाला सांगतील की आम्हाला जरंग्याला सुद्धा नोटीस द्यायची आहे आणि त्यानंतरच गरज पडली तर न्यायालयामध्ये युक्तिवाद करून जर कायदा संमत हे नसेलच तर आणि कायदा संमत जर नसेलच तर मला असं वाटतं की दोन गोष्टी निर्माण होतात। जरंगेने निर्माण केलेला जर नुसता फार्स आहे तर या काही दिवसात समजेल की तो जीआर जो आहे तो कायद्यासमोर उभा राहत नसल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रमाणपत्र मिळत नाहीत, त्याच्यावर आधारित व्हॅलिडिटी मिळत नाहीत। हे काही दिवसामध्ये लिटमस टेस्ट जसं सगळं आपण रक्त काढून तपासतो का, रक्ताचं एक अँपूल काढून तपासतो त्याच प्रकारे ह्या जीआरला आम्ही तपासत आहोत। या जीआरची सँटिटी या जीआरची व्हॅलिडिटी तपासत आहोत। त्याच्यामुळे जरंगिया डरने का नहीं, हम डराने वालों में से नहीं है जरंगिया। हम अगर से जरूरत पड़ी तो तुझे नोटिस देके कोर्ट के सामने बुलाएंगे, क्योंकि हम जानते हैं तुम्हें कोर्ट के बारे में अब बहुत अच्छा मालूम पड़ा है। इसीलिए तो 3 बजे अपना लपेट के लेने के लिए तुमने टाइम लिया था और तुम अपनी गोधड़ी उधड़ी सब बंद के बैठे थे, समझे ना। त्याच्यामुळे जरंगेला मी स्पष्टपणे केवेटच्या बाबतीत जे आहे ते ऐकवलेलं आहे। त्या पुढे जाऊन सन्माननीय ओबीसी समाजातील मान्यवर मंत्री असतील, मान्यवर आमदार महोदय असतील, मान्यवर प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, वेगवेगळ्या छोट्या छोट्या जात समूह गटातील मग ते म्हणजे जे पारंपरिकपणे ज्यांना सामाजिक अपंग म्हणलं गेलं किंवा सोशल बॅकवर्ड म्हणलं गेलं, मुख्य प्रवाहापासून दूर अशा अनेक वर्गातील घटकातील सगळे मान्यवर आमच्या संपर्कात आहेत। आणि त्या मान्यवरांनी अनेक बाबी ज्या आहेत प्राधान्याने समोर आणलेल्या आहेत। खास करून बंजारा समाजाच्या बाबतीत असेल, वंजारी समाजाच्या बाबतीत असेल, धनगर
समाजाच्या बाबतीत असेल, कैकाडी समाजाच्या बाबतीत असेल, वेगवेगळे भटक्या विमुक्तांचे घटक आहेत. त्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या उपस्थित बाबतीमध्ये भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 14 नुसार जरंगे किंवा राधाकृष्ण विखे पाटील किंवा काय नाव आहे ते विरोधी पक्षाचं ते पुढारी ते जालन्याचे दानवे रावसाहेब काय नाव अंबादास दानवे हे वेगवेगळ्या पक्षाचे असले सत्तेतले नसलेले तरी सुद्धा यांना एक न्याय असू शकत नाही. आणि माझ्या ओबीसींना भटक्यांना अन्याय असू शकत नाही. जर हैदराबाद गॅझेटियर तुम्ही विचारात घेणार असाल ओबीसी घोषित करण्यासाठी मराठा भावांना माझ्या, तर मग राधाकृष्ण विखे पाटील उत्तर द्यावं लागेल. कारण जरंगेचं IQ किंवा जरंगेचं ज्ञान किंवा संविधानिक ज्ञान एवढं मोठं नाही. म्हणून प्रश्न तुम्हाला आहे, दानवे प्रश्न तुम्हाला आहे की माझे जे भटके भाऊ आहेत, कैकाडी असतील, माझे जे भटके भाऊ आहेत, वंजारी असतील, बंजारा असतील, धनगर असतील, हे सगळे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे किंवा तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट म्हणतो आपण, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटच्या आधारे आपण ह्यांना अनुसूचित जमातीचं लेखणार आहात का? आपण फक्त हैदराबाद गॅझेटियर लाडोबा लाडोबा जरंग्या लाडोबा 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 जरंग्या लाडोबा, या जरंग्याला लाडोबा म्हणून जरंग्या म्हणाल त्याच प्रकारे देणार आहोत का? दुसऱ्या भारतीय संविधानासमोर समान नाहीत का? हा मुद्दा आम्ही उपस्थित करत आहोत. जर गॅझेटियर जरंग्याला लागू करून तुम्ही मागास डिक्लेअर करायची भानगड करत असाल ते तर तुम्हाला करताच येत नाही. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना तुम्ही मागास आयोग असल्यासारखं शासनाच्या GR मध्ये बघितलं, ते सुद्धा असंविधानिक आहे. त्याच्यामुळं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी स्वतः जाहीर करावं की ते मागास आयोग आहेत का, अशी वेळ आलेली आहे आता. आणि ते जर मागास आयोग नसतील तर त्यांच्या शिफारसीवर एखाद्या मराठा भावांना माझ्या मागास कुणबी जाहीर करू शकतो का, तेही जाहीर करून टाकावं. कारण एकाला दिलेले कार्य दुसरं करू शकतो का कायद्यामध्ये? त्यामुळं हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि तमाम सगळ्याच राजकीय पक्षातले मराठा पुढारी असतील, ज्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला असेल, त्यांना सगळ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला मतदार हा आमचा वंजारी, धनगर, बंजारा, कैकाडी, त्याचबरोबर आमचा घिसडी भाऊ, त्याचबरोबर आमचा लोहार भाऊ, त्याचबरोबर आमचा जे आमचे गोसावी भाऊ, जे आमचे भाऊ आहेत छोटे मोठे जात समूहाचे, ते तुम्ही नागरिक मानता का नाही मानत? त्याचबरोबर ते भारताचे, हिंदुस्थानचे नागरिक आहेत की नाही, ह्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. कारण तुम्हाला मी सांगतो की ज्या प्रकारे 1948ला पोलीस ऍक्शन नंतर हैदराबाद भारतात विलीन झाला, पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत मराठवाडा महाराष्ट्रात म्हणजे आताच्या तेलंगणात, त्या काळच्या आंध्र प्रदेशात आला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता मराठा भावांना कुणबी तर करता येत नाही म्हणून जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सर्वोच्च न्यायालयाच्या केसनं सांगितलं, तरी सुद्धा चुकीचा अट्टहास करा 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 चुकीचा अट्टहास. परंतु राधाकृष्ण विखे पाटील उत्तर द्या. कारण मला असं वाटतंय समाज कल्याण खात्याचे मंत्री सुद्धा आता राधाकृष्ण विखे पाटीलच की काय असं वाटायला लागलंय. कारण जरंगेला चर्चा सामाजिक मागास मंत्री जात नाहीत करायला, अगोदर राधाकृष्ण विखे पाटील जातात की जरंगेला दुसऱ्या जातीचा मंत्री चर्चा करायला जमत नाही, हे सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. इतकी कशी जात डोक्यात गेलेली आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या निवाड्यामध्ये सांगितलं की कुणबी मराठा एक नाही, तरी कुणबी आणि ओबीसी करण्याचा अट्टहास. मग आमचं म्हणणं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुरलीधरन विरुद्ध स्टेट ऑफ केरला 1982ला जजमेंट दिलेलं आहे
अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत दर्जा राज्यनिहाय असतो, पण ऐतिहासिक मागासले पण सुरूच राहावे. जर तेलंगणामध्ये त्या काळच्या आंध्रामध्ये जर आम्ही तिकडं होतो तर मग बंजारा असतील, वंजारी असतील, भटके असतील, कैकाडी भाऊ असतील, त्यांना तुम्ही अनुसूचित जमातीचा दर्जा देणार का, असा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. कारण तुम्ही जर मराठ्यांना गॅझेटरच्या आधारे जरंग्या म्हणते म्हणून कुणबी म्हणून संबोधणार असाल तर या हक्काचं काय करणार, कारण सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. त्याचबरोबर ॲक्शन कमिटी विरुद्ध भारत सरकार जी केस 94ला आली त्याच्यात म्हटलं की राज्य पुनर्रचना कायद्याने मागास दर्जा काढून घेण्याचा उद्देश नसतो. मग ते मागासले पण काढण्याचा अधिकारच नाही राज्य सरकारला. काय करणार आहात? मराठ्यांना एक न्याय आणि इतर भटक्यांना, ओबीसींना, जे कोणी म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स होते इंग्रजांच्या काळातल्या इतिहासामध्ये, ते अनुसूचित जमातीत येतात आणि ते आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये ट्रायबल आहेत. मग तुम्ही तो दर्जा देणार आहात का, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो म्हणजे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंद्र सिंग ही जजमेंट झाली. सब क्लासिफिकेशन सांगायचं तात्पर्य, उद्या लोक म्हणतील की अनुसूचित जमातीचं नुकसान होणार आहे. सब क्लासिफिकेशनचा कायदा आता आला, त्याच्यामुळे अनुसूचित जमातीचं नुकसान होणार नाही. मग ते आमचे गोंड भाऊ असतील, मग ते भिल भाऊ असतील, त्यांच्यावर नुकसान होणार नाही. मग हे सगळे माझे वंजारी, माझे बंजारा, माझे जे कैकाडी भाऊ, हे तुम्ही अनुसूचित जमातीत टाकणार आहात का, असा प्रश्न देखील मी राधाकृष्ण विखे पाटलांना, ते जरी सामाजिक न्याय मंत्री नसले तरी सुद्धा ते लाडावलेले मंत्री आहेत, ते लाडावलेले मंत्री आहेत, ते लाडावलेले मंत्री आहेत का, की जरंगेला आणि व्यवस्थेला, मागासवर्गीय असलेल्या शिरसाटला बोलण्याची मुभा नाहीये. अगोदर राधाकृष्ण विखे पाटील जाऊन बोलतात आणि त्यानंतर शिरसाटांना जाण्याची वेळ येते. म्हणजे केवळ मला म्हणायचं नाही, हिनवायचं नाही, मागासवर्गीय मंत्री म्हणजे काय लिंबू टिंबू समजले का तुम्ही? मागासवर्गीय मंत्री म्हणजे लिंबू टिंबू समजलं का? हा प्रश्न सुद्धा मला उपस्थित करायचा आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हे जे काही राजकारण चाललेलं आहे, आणि एकूण मला सांगायचं आहे की जरंगेला जसं जयश्री पाटलांनी सांगितलं, लायसन दिलंय का? अगोदर तो जातीवर बोलतो, धर्मांवर बोलतो, जातीचा अपमान करून बोलतो. मग आता मला हे म्हणायचं आहे की जे काही ओबीसींचे नेतृत्व आहेत, मग माननीय भुजबळ साहेब असतील, मग माननीय मुंडे फॅमिली असतील, किंवा धनंजय मुंडे साहेब असतील, किंवा म्हणजे नाईक कुटुंबीय असतील, किंवा तुम्हाला मी सांगतो जे काही भटक्या विमुक्तांसाठी नेतृत्व म्हणून काम करतात, अशा कुणाला सुद्धा हाणून पाडून हिनून बोलण्याचा लायसन्स जरंगेला नाही. मला असं म्हणायचं आहे की हा जो मुद्दा आहे की ओबीसी कुणबीकरणाचा, हा मुद्दा जर लवकर नाही थांबला तर सगळ्याच कायदेशीर गोष्टींवर विचार करावा लागेल. कारण मला दोन गोष्टी समजतात की एक्झिक्युटिव्ह पोझिशनला तुमच्यावर गुन्हा असेल तर तुम्हाला राहता येत नाही. राधाकृष्ण विखे पाटील एक्झिक्युटिव्ह पोझिशनला चीफ विजिलन्स कमिशनच्या जजमेंटमध्ये जर आपल्यावर आपराधिक एखादं प्रकरण असेल तर तुम्हाला समितीचं प्रमुख राहता येत नाही. राधाकृष्ण विखे पाटील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनी ज्या संबंधानं तुमच्या विरुद्ध जे काही आदेश केलेले ते गंभीर अपराधाचे आहेत की नाही, आणि जर अपराधाचे असतील तर तुम्ही एक्झिक्युटिव्ह पोझिशन सोडणार आहात की नाही, उपसमितीचं अध्यक्षपद. तसं तर तुम्ही मंत्रीच राहू शकता की नाही असा प्रश्न आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने साऊथ मधल्या एका मंत्री महोदयांना जामीन देण्यासाठी आट घातली होती की तुम्ही राजीनामा देणार असाल मंत्रालयातला तर तुम्हाला जामीन मिळेल. मग राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा ही सेकंडरी आहे, परंतु प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ह्या प्रकरणामध्ये त्या कमिटीच्या पदावरून राजीनामा देणार आहात की नाही. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये चीफ विजिलन्स कमिशनची जजमेंट ही जर IAS IPS अधिकाऱ्यांना लागू होते तर तुमच्या विरुद्ध आपराधिक बाब जर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासनी जर डिरेक्शन असेल किंवा त्या आपराधिक बाबतीमध्ये प्रॉसिक्युशन सुरू झालं असेल तर तुम्हाला ते लागू नाही का, की तुम्ही केवळ मराठ्यांचे मंत्री आहात, केवळ मराठ्यांचे मंत्री आहात, मसल पॉवरवाले आहात, पैशाने श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला लागू नाही का, असा प्रश्न देखील मी उपस्थित करत आहे. उत्तर अपेक्षित आहे, उत्तर अपेक्षित आहे, डंके की छत पे उत्तर अपेक्षित है.
त्यामुळे त्यांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरती राहता येणार नाही. दुसरी गोष्ट त्यांना मंत्रिमंडळात देखील राहता येणार नाही. पण जर का पाहायला गेलं तर राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आहेत, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत. मग हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहीत नाहीये का? आणि हे असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आशीर्वादानेच ते उपसमितीचे अध्यक्ष झाले असावे किंवा त्यांच्या निर्णयानेच ते उपसमितीचे अध्यक्ष झाले असावे. तर मग ह्या सणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय कारवाई करत आहेत? बघा, एक लक्षात घ्या, ज्या प्रकारे रिंगण करून त्रास दिला गेला प्रत्येकाला, धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा वाटला, का घ्यायला लावला? कारण तिथे तशा प्रकारची वातावरण ॲटमॉस्फिअर तयार करण्यात आलं. का तर भटक्या विमुक्त समाजाचा आहे. कुणी जायचं दारावर एखाद्या वंजारी समाजाच्या मंत्र्याकडं, ही जात नाही डोक्यातून. म्हणून बीडमध्ये वातावरण तयार करण्यात आलं, आग डोम करण्यात आला. त्याच्यात जे आहे सन्माननीय मंत्री धनंजय मुंडेंना त्यावेळेस तत्कालीन राजीनामा द्यावा लागला. भुजबळ साहेबांच्या बाबतीत तसंच वातावरण तयार करण्यात आलं. त्याच्यानंतर केवळ मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत. कोण बोलला आतापर्यंत की राधाकृष्ण विखे पाटलांना राहता येते की नाही? कोणी बोललं का? मी पहिल्यांदाच बोलत आहे ना, कारण मला कायदा सांगण्याचीच वेळ आली ना. कारण समितीचा प्रमुख जर IAS IPS ऑफिसर चीफ विजिलन्स कमिशनमध्ये एक्झिक्युटिव्ह पोझिशनला डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होता येत नसेल, तर उपसमिती ही एक्झिक्युटिव्ह पोझिशन आहे, तिथे त्यांनी होऊ शकतात का? आणि त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की हे सगळं रिंगण करून जातीय मानसिकतेतून सर्वपक्षीय मराठा एकत्रित येऊन जर अशा प्रकारचं राजकारण करत असतील तर हे तोड आहे, हे उत्तर आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, ऐका, तुम्ही विचारला प्रश्न म्हणून, हा मुद्दा मी दस्तूर खुद राधाकृष्ण विखे पाटलांना विचारला होता. तुम्ही विचारा कुठे? तर मी गावागावांमध्ये अनेक गावांमध्ये महाराष्ट्रात स्मशानभूमी नाही आहेत. त्या स्मशानभूमी नाही, तिथे स्मशानभूमीसाठी जागा अधिग्रहण करावी आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रेत, आपल्या लाडक्यांचे, आपल्या आप्तेष्टांचे प्रेत नेऊन जाळावे लागतात, म्हणजे अंत्यसंस्कार करावे लागतात. हे अत्यंत वेदनादायी आहे आणि त्यासाठी कारवाई व्हावी, जागा घ्यावी आणि तिथे स्मशानभूम्या ह्या बनवाव्यात म्हणून आम्ही विद्यमान महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्याकडे जॉईंट मीटिंग होती. अधिकारी, आयुक्त आणि आम्ही, बावनकुळे साहेब. त्यावेळेस अचानक राधाकृष्ण विखे पाटील काहीतरी काम घेऊन आले होते. त्यावेळेस मी राधाकृष्ण विखे पाटलांना प्रश्न उपस्थित केला होता की जर साऊथमधल्या एखाद्या मंत्र्यावर प्रॉसिक्युशन सुरू झाल्यानंतर त्या मंत्र्याला जर राजीनामा द्यावा लागत असेल, त्या मंत्र्याला जर एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर राहता येत नसेल आणि सुप्रीम कोर्ट म्हणत असेल, मला म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, मला वाटतं की माननीय महाराष्ट्रातले सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती होते, त्या केस ती त्यांच्याकडे चाललेली होती. अत्यंत मला माहिती आहे की पर्सन ऑफ इंटिग्रिटी अशी त्यांची ओळख आहे मान्य न्यायमूर्ती महोदयांची. आणि त्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे एक्झिक्युटिव्ह पोझिशनला राहता येत नाही, हे दस्तूरखुद सत्य आहे. आणि हा कायदा मी सांगितला आहे, मी हा कायदा केवळ तुमच्या समोर सांगत नसून राधाकृष्ण विखे पाटलांनाही सांगितलेला आहे. मग या सर्व संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे राधाकृष्ण विखे पाटील तक्रार करणार आहात का? त्या समितीच्या अध्यक्षपदावर त्यांना हटवा अशी मागणी करणार आहात का? बघा, जनहित कशात असतंय, ये आवाज है भाई, ये गुणरत्न की आवाज बोले तो वो सारा भटके भाइयों की, वो आदिवासी भाइयों की, वो पिछड़ों की, वो जो भाई जो है ब्राह्मण, जिन्हें हम कहते हैं कुड़मुड़े जोशी, उनकी आवाज है, EWS वालों की आवाज है भाई. हम माननीय मुख्यमंत्री महोदय से, माननीय राज्यपाल महोदय जी से हम कहते हैं कि अगर से राधा कृष्ण विखे पाटिल जी के ऊपर गुनाह है, वो गुनहगार बोल के उनके ऊपर प्रोसिक्यूशन चल रहा है, तो राधा कृष्ण विखे पाटिल जी को वही कानून अप्लाई होना चाहिए जो साउथ के एक मिनिस्टर के ऊपर हुआ है. उनको सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट तौर पे कहा था कि वो राजीनामा दे. मी सुद्धा या प्रकरणामध्ये राधाकृष्ण विखे पाटील स्वतः राजीनामा देतील, कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर त्यांनी राहावं की ना राहावं हे मोठा प्रश्न आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी जामीन घेतली आहे का त्या प्रकरणात? राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावर जे क्रिमिनल प्रॉसिक्युशन आहे त्याच्यात जामीन घेतली आहे का? आणि जामीन घेतली नसेल तर ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? असा प्रश्न देखील मी राज्यपाल महोदयांकडे उपस्थित करतो. मुख्यमंत्र्यांना त्यांना
मी तर म्हणत आहे की कायदा जर संमती देत नसेल राधाकृष्ण विखे पाटलांना, चीफ विजिलन्स कमिशनच्या जजमेंटनुसार ते केवळ अधिकाऱ्यांसाठी लागू होते का, तर ती 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 जी ज्युडिशियल प्रोप्रायटरी आहे ती दोन्ही बाजूला लागू होते, मंत्र्यांनाही लागू होते, कारण मंत्री पब्लिक सर्वंट आहेत, पोलीस महासंचालक आहे पब्लिक सर्वंट आहेत, चीफ सेक्रेटरी पब्लिक सर्वंट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं सिरियसली राधाकृष्ण विखे पाटील हे जे अध्यक्ष आहेत उपसमितीचे किंवा मंत्री आहेत, ह्या दोन्ही बाबींवर सुद्धा जे आहे प्राधान्यानं आता लक्ष देण्याची वेळ आलेली आहे, कायदा तपासण्याची वेळ आली आहे. आणि आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आम्ही स्क्रुटिनाइज करत आहोत. मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा. मला एक सांगा, साऊथमधल्या मंत्र्याला जर मंत्री राहता येत नसेल, साऊथमधल्या मंत्र्याला जर मंत्री राहता येत नसेल, धनंजय मुंडेंवर केवळ 2 बॉटल दाखवल्या जातात फवारणीच्या, 2 फवारणीच्या बॉटल दाखवल्या जातात, मग भटका आहे म्हणून राजीनामा, मग भटका आहे म्हणून राजीनामा, मग भटका आहे म्हणून राजीनामा. आणि राधा कृष्ण विखे पाटील जस्ट मसल पॉवर, मनी पॉवर आणि मराठा आहे म्हणून वेगवेगळ्या एक्झिक्युटिव्ह पोझिशन्स रिंगण करून मिळवायचे पद. आणि म्हणायचं, तुम्हाला आठवतं तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचं नाव घेतलं म्हणून, राधाकृष्ण विखे पाटील जरंगेला काय म्हणाले होते, तुम्ही चॅनलनी दाखवलं, ही सगळी जिम्मेदारी राधाकृष्ण विखे पाटलांची आहे म्हणून. मग त्यावेळेस याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा मला असं वाटतं की रोल अति अल्प आहे. त्याच्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील ही शुड स्टेप डाऊन, त्यांनी पाय उतार व्हावा, अन्यथा या प्रकरणाला कायदेशीर स्क्रुटिनाइज करू. आम्ही कायदेशीर स्क्रुटिनाइज करू. राधाकृष्ण विखे पाटलांना एवढा आशीर्वाद नेमका कोणाचा आहे मग? कारण ते मंत्रिमंडळात आहे, तर कोणाचा नेमका एवढा आशीर्वाद आहे? नाही, मुद्दा आशीर्वादाचा नाही, मुद्दा आहे की एका समूहाला, ज्या समूहाला भारतीय संविधानाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्थान निर्माण करून दिलेलं आहे, म्हणजे आयुष्य गतिमान आणि आयुष्य उंच स्तरावर नेण्यासाठी. त्या उंच स्तरावर जे जागा निर्माण केलेली आहे, त्या जागेला आपण काहीतरी म्हणून एन्करेज करायचं, पॉलिटिकली एन्करेज करायचं, एज्युकेशनली एन्करेज करायचं, पब्लिक सर्व्हिसमध्ये एन्करेज करायचं. ह्या कारणानं महत्त्वाचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका ही अत्यंत वादित आहे. शेवटचा एक प्रश्न, तो प्रश्न मी मॅडमला विचारला होता. ओबीसीला नेमकं कोणी फसवलं, मराठाला नेमकी कोणी फसवलं, तो जी आर नेमका आहे तो राधाकृष्ण विखे पाटील स्वतः मैदानात घेऊन आले. हे सगळं काय होतं? जरांगे पाटील हे आंदोलन सोडून पळून गेले का असं म्हटलं जात आहे, कारण त्यांना कळलं की आंदोलन जे आहे त्याच्या हाताबाहेर गेलेलं आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील थेट चुकीचा जी आर स्वीकारत थेट त्यांनी संभाजीनगर गाठला. सगळ्यात अगोदर तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की 3 वाजताच गुंडाळलं होतं गोधडं, 3 वाजताच गुंडाळलं होतं गोधडं. तुम्ही चॅनलवाल्यांनी दाखवलं 3 वाजताच गुंडाळलं होतं गोधडं गुंडाळून जायचंच होतं. मग आता करायचं काय? जरंग्याच्या सोबतचे दुसरे वकील होते, म्हणजे त्या स्टेजवर असं लोक सांगतात तुम्हीच दाखवता, ते स्वतः जरंगेला म्हणू लागले हे बरोबर नाही, हे नवर आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, अट्ठास करून म्हणजे पळून जाणं म्हणत नाही मी, कारण चले जावंच होतं. तर आमच्या गावामध्ये तुम्हाला परत सांगतो, जत्रेमध्ये आईस्क्रेट मिळतात, आईस्क्रेट चोखायसाठी आईस्क्रेट मिळतात, आईस्क्रेट, लॉलीपॉप, त्याच्यानंतर ते गोळा हे गोळा आईस्क्रेट लॉलीपॉप घेऊन जाय भलं आणि जरंगे म्हणत राहिला चांग भलं. कोणी फसवलं तुमचं? बघा, फसवण्याचं काय, त्याच्या मागणीतच व्हॉइस नाही. आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील, उद्धव ठाकरे असतील, किंवा काय नाव त्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, त्यांच्या लेकीचा अपमान झाल्याच्यानंतर बदललेली त्यांची भूमिका असेल, किंवा तुम्हाला सांगतो त्याच्या पुढं जाऊन एक घटनाक्रम आहे ते काय दानवे असतील, ह्या सगळ्यांनी कसं आहे की मराठा मुख्यमंत्री नसतो त्यावेळेस ही म्हणजे गुदगुली असते. आणि ते गुदगुली आहे, आणि गुदगुलीतून जरंगे नावाचा वैचारिक टूल. हे सगळं मुख्यमंत्र्यांना माहित नाही का? कारण मुख्यमंत्र्यांच्या ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत की मराठ्यांना त्यांनी आरक्षण मिळवून दिलं, मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये श्रेय. आणि इव्हन राधाकृष्ण विखे पाटील देखील हेच म्हणतात की सगळे जे गोष्टी केल्या ते मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मी फक्त त्यामधला एक दुवा होतो, जे काय केलंय ते मुख्यमंत्र्यांनीच केलंय. बघा, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय संविधानाच्या बाहेर काहीही करू शकत नाहीत. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो, देवेंद्रजींची जी भूमिका आहे
ती शासन निर्णयाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतंय, मला एकच याच्यामध्ये डंके की चोट पे सांगायचं आहे की हा शासन निर्णय लिगली साऊंड आहे का, हा शासन निर्णय कायदेशीर बरोबर आहे का. हे बरोबर जर असता तर जरंगे पळत पळत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा त्याच्या माणसांकडून केवट फाईल केला असता का. अर्थातच चुन 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 लागलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर हेच आहे की गोधडी घेऊन गुंडाळून जाणे आणि आईस्क्रोट चोकत बसणे, एवढंच त्याचं उत्तर आहे. त्याच्यापेक्षा जास्त कॅवेटचा फायदा म्हणजे पाहायला गेलं तर कुठली मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जो आहे तो रद्द करता येणार नाही, असं काही कॅवेटमुळे फायदा होऊ शकतो का मराठा समाजाला. मुद्दा तुम्हाला मी परत सांगितलं की कायद्याचं ज्ञान आणि अज्ञानाचा प्रश्न आहे. केवेट सुप्रीम कोर्टात दाखल करून काय फायदा. 32 मध्ये केवेट कधी चॅलेंज हे चॅलेंज करण्याची गरज आहे का. शासनाचा निर्णय स्टेट ॲक्ट आहे आणि स्टेटचा शासनाचा निर्णय असेल तर ते कुठे चॅलेंज होत आहे. म्हणजे बाराखडीच कायद्याची माहीत नाही, बाराखडीच कायद्याची माहीत नाही, बाराखडीच कायद्याची माहीत नाही. कानून की एबीसीडी मालूम नहीं, कानून की एबीसीडी मालूम नहीं, कानून की एबीसीडी मालूम नहीं. तो क्या होगा, तो क्या होगा, आइसक्रेट खाना होगा, आइसक्रेट खाना होगा. असं देखील होऊ शकतं का जो तात्काळ जो GR आहे तो रद्द देखील तात्काळ बंद होण्याची धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो. अरे हम यही तो कह रहे हैं. जीआर 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 जो लोग कह रहे हैं, जरंगे जिस तरह से व्यक्त हो रहा है, लेके तो आके बता उसकी कोई ऐसी कार्रवाई जिससे जरंगे बता पाए कि हाँ ये कानूनन था. जब तक के सामने बातें आते नहीं, जब तक के बुनियादी तथ्य सामने आते नहीं, एक प्रमाणपत्र तर पुढे येऊ द्या, त्या आधारावर फिर देखेंगे कानून अपनी जगह कैसी लेता है. और जो आईपीएस अफसर, जो आईएएस अफसर की जो रूल 2012 बैकवर्ड कास्ट सर्टिफिकेट एक्ट के बारे में कहा, उसको किस तरह से डायल्यूट किया गया, ये सारे तथ्य हम सामने लाएंगे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की शासनाच्या GR वर त्याचे इफेक्ट जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत जास्त गडबड आणि गोंधळ करण्याची गरज नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.